कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। जळालेल्या ऊसाचा पंचनामा करण्याची विनंती शेतकऱ्यांना केली। पंचनामा करण्यास कृषी मंत्र्यांकडून नकार देण्यात आलेला आहे आणि या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। माझं काय मी साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे. नाही मोठी माणसं आहे सगळी, मोठ्या माणसाचं ऐकून हे करणार मला काय होईल? ना साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे. जळा येऊ पंचनामा मला ज्यांनी सांगितलं त्याला हे करा तुम्ही. मामा तुम्ही शब्द दिल मी नाही शब्द तुम्हाला दिला. सिंचन भवनला तुमचा माझा काय शब्द झाला नाही, तुमचं सिंचन भवनला मामा काय माझा शब्द नाही. तुम्ही आंदोलन केलं परत नाही सांगा शब्द. मामा जळालेल्या ऊसाचं पंचनामा करून आम्हाला एकरी 50,000ची मदत द्यावी। आज हे पीक जळालेलं ऊस हे आमच्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं आहे। ह्या ऊसाचं पंचनामा करावा म्हणून मी स्वतः कृषी मंत्र्याकडे गेलो होतो जनता दरबार रविवारामध्ये। तर त्यांनी मला उत्तर दिलं की मी लहान माणूस आहे। अहो इथं लहान माणूस मोठा माणूस तुम्ही आज कृषी मंत्री आहेत आमच्या या महाराष्ट्र राज्याचं, तुम्ही उत्तर कसं दिलं पाहिजे? मला साहेब 2 बाटल्या सलाईन लावलं होतं। आज 4 दिवसामध्ये भर उन्हामध्ये मी माझ्या शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसलो होतो, तरी सुद्धा तुम्ही तिथं मला भेटायला आले नाही। नका येऊ भेटाय तुम्ही, पण तुम्ही माझ्या जळालेल्या ऊसाचं पंचनामा करा आणि ह्या शेतकऱ्यांना माझा न्याय द्या। दत्ता भरणेंनी उपासात्मक त्यांनी जर वाक्य वापरलं असेल तर ते चूक आहे। शेतकरी हा आमचा अन्नदाता आहे। आता तो अडचणीत आहे, कधी पेरावं कधी उगेल काही भरोसा नाही, निसर्ग साथ देत नाही। अशा वेळेला शेतकऱ्यांच्या भावना दुखेल असं वक्तव्य आमच्याकडून होणार नाही। आणि जर केलं असेल तर दत्ता भरणेच्या तर्फे सुद्धा आम्ही त्यांची माफी शेतकऱ्यांची माफी मागतो।